नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं जॉग्राफीच्या या लेक्चरमध्ये स्वागत आहे। 12वी जॉग्राफीचं चौथं चॅप्टर म्हणजेच प्राथमिक व्यवसाय आपण बघणार आहोत। बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं तसेच सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं प्राथमिक व्यवसाय हे चॅप्टर अत्यंत महत्वाचं आहे। आता कशाला म्हणायचं आपण प्राथमिक व्यवसाय, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे जीवन जगण्यासाठी माणूस विविध प्रकारच्या आर्थिक क्रिया करत असतो। मग भूगोलामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये याचे प्रकार पाडलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया, तृतीय आर्थिक क्रिया, चतुर्थक व्यवसाय, पंचक व्यवसाय अशा पद्धतीचे प्रकार पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता प्राथमिक व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे निसर्ग। ठीक आहे, निसर्गावर आधारित जे व्यवसाय असतात त्या व्यवसायांना आपण प्राथमिक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हणत असतो। मित्रांनो बघा, आता साधारण याच्यामध्ये निसर्गाचा याच्यामध्ये परिणाम होत असतो। निसर्गामध्ये जे विविध घटक असतात जसे की हवामान असेल, पाणी असेल, जमीन असेल, जमिनीची गुणवत्ता असेल, अशा विविध गोष्टींचा परिणाम या प्राथमिक व्यवसायांवर होत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आता याच्यामध्ये बघा, शेती हा जो व्यवसाय आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाची सर्वात जास्त लोकसंख्या ही शेती व्यवसायावरती अवलंबून आहे। आणि आपल्या देशाचा जो जीडीपी आहे, ज्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जे स्थूल देशांतर्गत उत्पन्न आहे, या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये जर कोणत्या क्षेत्राचा वाटा जास्त असेल तर तो शेती क्षेत्राचा म्हणजेच प्राथमिक क्षेत्राचा वाटा जो आहे तो त्या ठिकाणी जास्त असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे शेती हा देखील आपला एक प्राथमिक व्यवसाय आहे। शिकार जर आपण थोडस आदिम काळामध्ये बघितलं, म्हणजे अश्मयुगाच्या पुढे मानव आला आणि आपण जर बघितलं तर शिकारीवर त्या ठिकाणी मानवाचा जीवितार्थ त्या ठिकाणी चालायचा। तर याच्यामध्ये देखील शिकार हा एक व्यवसाय, कंदमुळे गोळा करणं हा देखील व्यवसाय जो आहे तो प्राथमिक व्यवसायाच्या अंतर्गतच येत असतो। आता याच्यामध्ये बघा, आता लोकसंख्या वाढायला लागली। जर तुम्ही भारताचा आत्ताचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी चीनलाही आपण मागे टाकलेला असेल, अशी आपली या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे। आणि म्हणून प्राथमिक व्यवसाय सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने केले जायचे। आता जर आपण शेतीचं उदाहरण जर घेतलं तर काळानुसार शेतीमध्ये कशा पद्धतीचा बदल होत आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। म्हणून वाढत्या लोकसंख्येची जी मागणी आहे ती आपल्याला पूर्ण करता यावी यासाठी प्राथमिक व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धतीवरतीच फक्त अवलंबून न राहता यांत्रिकीकरणाला सुरुवात झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता शिकारीच्या संदर्भात जर चर्चा करायची जर ठरली तर साधारणतः जगभरातल्या आकृतिबंधाचा या व्यवसायाच्या संदर्भाने जर आपण जर विचार जर केला तर दक्षिण आफ्रिकेमध्ये काही आदिवासी जमाती ज्या आहेत त्या आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणात शिकार या प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामध्ये शासनानं व्यावसायिक शिकारीवरती बंदी घातलेली। मित्रांनो, तुम्हाला अनेकदा बोर्डाच्या परीक्षेला देखील भौगोलिक स्पष्टीकरण देण्यासाठी हा प्रश्न येतो की व्यावसायिक शिकारीवरती बंदी का घालण्यात आलेली आहे। तर त्याचं प्रमुख कारण असं की जगामधील अनेक ज्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्या या शिकारीमुळं त्या ठिकाणी नामशेष होत चाललेले आहे। आणि म्हणून शासनानं व्यावसायिक शिकारीवरती मित्रांनो त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे। त्यानंतर दुसरा जर आपण व्यवसाय जर बघितला तर तो आहे फळे कंदमुळे गोळा करण्याच्या संदर्भातला। बऱ्याच ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दमट आणि रोगट हवामान असतं आणि अशा परिस्थितीमध्ये इतर व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत नाही। आणि म्हणून बघा, अशा पद्धतीचा फळे आणि कंदमुळे गोळा करण्याच्या संदर्भातला व्यवसाय तिथं व्यापारी तत्वावर चालताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। साधारणतः मित्रांनो, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, कॉम्पिटिटिव्ह मध्ये देखील हा पार्ट आहे की वनांचे विविध प्रकार पडतात। मग त्यामध्ये पानझडी वन, सूचीपर्णी वन असे विविध प्रकार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण जर या ठिकाणी या फळे आणि कंदमुळे, आता खरं म्हणजे बघा हा वनांवर आधारित व्यवसाय आहे। ठीक आहे, बघा हा जो व्यवसाय आहे हा वनांवर आधारित आहे। आणि त्यामुळे बघा याच्यामध्ये आपल्याला सूचीपर्णी जे वन आहे त्या सूचीपर्णी वनांमध्ये जगामध्ये सर्वात जास्त व्यवसाय हा सूचीपर्णी वनांमध्ये फळे आणि कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय इकडे चालत असतो। त्यानंतरचा व्यवसाय आपल्याला मित्रांनो बघायचा आहे तो म्हणजे मासेमारी व्यवसाय। हा देखील त्या ठिकाणी आपल्या जीडीपी मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावणारा आणि अत्यंत महत्वाचा प्राथमिक व्यवसाय म्हणून मासेमारी या व्यवसायाकडे बघितलं जातं। बघा, महत्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे। आणि ज्या पद्धतीनं फळे आणि कंदमुळे गोळा करणं हा व्यवसाय व्यापारी तत्वावरती केला जातो, तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी व्यापारी तत्वावरती हा मासेमारी व्यवसाय केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। बघा, जमिनीची जर कमतरता असेल तर अशा भागामध्ये सहजपणे हा व्यवसाय, म्हणजे या व्यवसायाची ही जमेची बाजू आहे, अशा भागामध्ये सहजपणे हा व्यवसाय होऊ शकतो। मग जगभराच्या आकृतिबंधाचा मासेमारीच्या अनुषंगाने आपण जर विचार केला
तर आपल्याला असं लक्षात येतं जपान असेल आणि चीन असेल या ठिकाणी आपल्याला या लोकांमध्ये पारंपरिक कौशल्य मासेमारीच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे शेती क्षेत्रात ज्या पद्धतीने यांत्रिकीकरण झालेलं आहे तसं यांत्रिकीकरण मासेमारी या त्या ठिकाणी व्यवसायात देखील होताना आपल्याला दिसतं. मित्रांनो, चौथा जो व्यवसाय आहे तो आहे पशुपालन. आपण जर जगाचा जर विचार जर केला, जागतिक आकृतीबंधाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं उत्तर व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जातो. ऑस्ट्रेलिया असेल, त्यानंतर दक्षिण अमेरिका असेल, अशा भागामध्ये देखील हा व्यवसाय त्या ठिकाणी केला जातो. खरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्राथमिक व्यवसाय कोणते हे ओळखण्यासाठी एक मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. जे व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे आणि जे व्यवसाय कच्चा माल निर्मिती करून द्वितीय व्यवसायाला पुरवठा करतात त्यांना आपण त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय असं म्हणत असतो.